तुकाराम 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 पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु गावरेबा महाराज की जय। श्री क्षेत्र श्री सद्गुरु गावरे बाबा सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आज जगाचे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 375वा अमृतोत्सव देहू या ठिकाणी साजरा होत आहे। तरी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण आपल्या मुळशी तालुका यांच्या वतीने आपण पौर्णिमेच्या दिवशी होळी पौर्णिमा या दिवशी सर्व मुळशी तालुक्याने जो निर्णय घेतलेला आहे तो अगदी असा अतिशय सुंदर निर्णय आहे। कारण त्या ठिकाणी जे जेवायला येणारी मंडळी आहे जो प्रसाद घेणार आहे ते जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे 14 टाळकरी त्या ठिकाणी त्यांची उपस्थिती राहणार आहे। तरी सर्व वारकऱ्यांसाठी आपल्याला सर्व गावातील व सर्व बेलावणे गाव आपण प्रत्येक घरातनं 11 पोळ्या द्यायच्या आहेत। किती द्यायचे आहेत? 11 आणि प्रत्येकाने ह्या 11 पोळ्या द्यायच्या आहेत। तरी सर्व गावकऱ्यांना सर्व घरातील सर्व महिलांना विनंती आहे की आपण आपल्या हातानं आपल्या घरातून गेलेलं दान ते अशा ठिकाणी जाणार आहे, असे वारकरी जेवणार आहे त्या वारकऱ्यांचा असं त्या ठिकाणी आगमन होणार आहे। ते अमृत महोत्सव आणि होळी पौर्णिमा त्या दिवशी ते सर्व वारकरी त्या ठिकाणी येणार आहे आणि ते जे प्रसाद हा श्री सद्गुरु गावरे बाबाच्या दरबारातला जो प्रसाद आहे तो प्रसाद आपला देहूला जाणार आहे आणि देहूच्या ठिकाणी आपलं अन्नदान होणार आहे। असं दान हे दान कुठं करावं, कधी करावं, कुठल्या वेळेस करावं, कशासाठी करावं आणि हे दान आपल्याला आपण जी भाग्यवान मंडळी आहेत त्यांना हे पाहायला मिळणार आहे। कारण हे परत नाही म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण हे सर्वांनी या ठिकाणी आपलं दान आपल्या घरातलं दान कसं बाबांच्या दरबारात देहू गावी कसं जाईल ही विनंती रामकृष्ण। त्याला दोरी पाहिजे ग बांधायला.